Select the correct sequence of word to complete the given passage. The pharynx actually has two apertures. Means pharynxला दोन असे ओपनिंग्स आहेत. One opening into the windpipe and the other into the. One opening into the windpipe means आपल्या एक श्वास नलिकेच्या एका टोकाला एक ओपनड भाग, तर दुसऱ्या इसोफगसचा आहे. दुसरा भाग अन्ननलिकेला जोडलेला आहे, म्हणजेच इसोफगस. द ॲपर्चर ओपनिंग इनटू द विंड पाईप इज गार्डेड ॲज. आता याला गार्ड कोणी केलेलं आहे तर एपिग्लोटिस. एपिग्लोटिस भाग हा फॅरिंग्सच्या शेजारी आहे, जो कनेक्टेड असतो आपल्या अन्ननलिकेला मीन्स इसोफगसला. ज्या वेळेला आपल्याला ठसका लागतो त्यावेळेला हा एपिग्लोटिस वरती येतो, बाजूला सरकला जातो आणि अन्नाचा कण त्या फॅरिंग्समध्ये गेला जातो, त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. म्हणजे मीन्स विंड पाईप इज गार्डेड ॲज एपिग्लोटिस. इट क्लोजेस द विंड पाईप वेन यू टेक फूड. ज्यावेळेला आपण अन्न घेतो त्यावेळेला विंड पाईप काय करते, हे विंड पाईपला क्लोज करतं. हे एपिग्लोटिस हे एका झाकणासारखा मस्क्युलर भाग आहे. आणि ज्यावेळेला एपिग्लोटिस बाजूला होऊन अन्नाचा कण त्या विंडपाईपमध्ये जातो, श्वासनलिकेत जातो, त्यावेळेला आपल्याला ठसका लागतो. आन्सर इज इसोफगस, एपिग्लोटिस अँड फूड.